नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटेचे महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग SYBA स्पेशल 1 या वर्गासाठी मी प्राध्यापक गणेश सुखदेव आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, वेस्टर्न पॉलिटिकल थॉट या विषयाच्या अंतर्गत निकोलो मॅकियावेली या पाश्चिमात्य राजकीय विचारवंताची आपण चर्चा करत आहोत आणि त्यामध्ये त्याचे विविध विचारांच्या संकल्पना आपण जाणून घेतलेल्या आहेत. मागील भागात आपण मॅकियावेलीचे राज्यासंबंधीचे विचार जाणून घेतले. त्यामध्ये सर्वसाधारण मॅकियावेलीने राज्यपूर्व अवस्था कशी होती, राज्य ही मानवनिर्मित संस्था कशी आहेत, राज्याचं हित व व्यक्तीचं हित काय आहे, परिवर्तनावर त्यांनी विश्वास कसा ठेवला, त्यांनी राज्याचे केलेले प्रकार, शक्तिशाली राज्य, दुर्बल राज्य आणि राज्याची सांगितलेली उद्दिष्ट, मग त्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता असेल, संरक्षण असेल, कायद्याचं राज्य असेल, या महत्त्वपूर्ण घटकांच्या विषयी आपण जाणून घेतलं. त्यालाच लागून असलेला महत्त्वपूर्ण भाग म्हणजे मॅकियावेलीने शासन संस्थेचं केलेलं वर्गीकरण. आता यामध्ये मॅकियावेली हा राज्य आणि शासन संस्था यामध्ये तो फरक करताना आपल्याला दिसत नाही. कारण राज्याचं वर्गीकरण मॅकियावेलीने जेव्हा केलं ते वर्गीकरण करताना मॅकियावेलीने आदर्श राज्य कोणतं हे स्पष्ट करण्याचा त्याचा हेतू होता. पोलिबियस असेल, सिलोरो असेल, ॲरिस्टॉटल असेल, या विचारवंतांच्या विचारांचा त्याच्यावर मोठा प्रभाव आपल्याला पडलेला दिसतो. आणि त्यातले त्यात ॲरिस्टॉटलने केलेलं शासन संस्थेचं जे वर्गीकरण होतं ते वर्गीकरण मॅकियावेलीने प्रमाण मानून शासनाचे त्याने 3 शुद्ध आणि 3 भ्रष्ट असे एकूण 6 प्रकारांचं वर्णन केलेलं आहे, जे आपण पूर्वी बघितलं की ॲरिस्टॉटल या विचारवंताने केलेलं होतं. आता मॅकियावेलीने जे लक्ष आहे ते मुख्य लक्ष त्याने राजेशाही आणि गणराज्य या 2 शासन पद्धतींवर त्याने त्याचं लक्ष केंद्रित केलेलं दिसतं. आणि म्हणून तर मॅकियावेलीचा प्रसिद्ध ग्रंथ द प्रिन्स यामध्ये मॅकियावेली राजेशाही आणि त्याचा दुसरा महत्त्वपूर्ण प्रसिद्ध ग्रंथ तो म्हणजे दी डिस्कोर्सेस याच्यामध्ये त्याने गणराज्य प्रजासत्ताक या शासन पद्धतींचं त्याने आवर्जून असं वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. सामान्यपणे मॅकियावेली हा निरंकुश राजेशाहीचा समर्थक समजला जातो, परंतु हा गैरसमज आहे. कारण मॅकियावेलीने प्रजासत्ताक शासन पद्धतीचंही यथायोग्य वर्णन केलेलं आपल्याला त्याच्या लेखनामध्ये दिसून येतं. मग मॅकियावेलीने केलेले 3 शुद्ध प्रकार कोणते आणि 3 भ्रष्ट प्रकार कोणते, तर त्याने शुद्ध प्रकारांमध्ये राजेशाही, ज्याला आपण मोनॅर्की म्हणतो, दुसरं कुलीन तंत्र, ज्याला ॲरिस्टोक्रसी आपण असं म्हणतो, आणि तिसरं म्हणजे रिपब्लिक किंवा प्रजासत्ताक, हे त्यांनी शासन संस्थेचे 3 चांगले प्रकार मांडलेले आहेत. आणि जे भ्रष्ट प्रकार आहेत त्यामध्ये हुकुमशाही, धनिकशाही म्हणजे ओलिगार्सी आणि लोकशाही डेमोक्रेसी, ही 3 हुकुमशाही, धनिकशाही आणि लोकशाही हे त्यांनी शासन व्यवस्थेचे भ्रष्ट प्रकार मानलेले आपल्याला दिसून येतात. आता शुद्ध प्रकारांमध्ये मॅकियावेली जेव्हा राजेशाहीचा उल्लेख करतो तेव्हा त्याला 2 प्रकार राजेशाहींचे अपेक्षित होते. तो म्हणतो की राजेशाही 2 प्रकारच्या असतात. यामध्ये एक आनुवंशिक स्वरूपाची आणि एक निर्वाचित स्वरूपाची राजेशाही असते. आनुवंशिक राजेशाही ही जी शासन पद्धती आहेत या पद्धतीमध्ये राजपद हे त्या घराण्यातील वंश परंपरागत व्यक्तीकडे आलेलं असतं. त्याच्या सद्गुण किंवा दुर्गुणांचा कोणताही त्याच्यामध्ये विचार न करता संबंधित कुटुंबातील व्यक्ती राजा होतो. म्हणजे राजाच्या नंतर त्याचा मुलगा हा राजा होतो सर्वसाधारण. आणि म्हणून आनुवंशिक राजाला सत्तेवरून दूर करून निर्वाचित स्वरूपाचा राजसत्तेला सुरुवात होत असते असं मॅकियावेली प्रतिपादन करतो किंवा त्याने मांडलेलं आहे. आणि मग ही जी दुसरी प्रकारची निर्वाचित राजेशाही तिचा अर्थ तो असं सांगतो की या शासन पद्धतीमध्ये लोकांच्या समर्थनाने योग्य व्यक्ती शासन करते.
निर्वाचित राजेशाहीमध्ये राजेशाही व प्रजासत्ताक या दोनही शासनांचे चांगले गुण असतात असं तो सांगतो. म्हणजे उदाहरणार्थ फ्रान्स असेल, इंग्लंड असेल, स्पेन असेल, येथील राजेशाहीचे तो कौतुक करतो. आणि अशा राजेशाहीशिवाय इटलीची ही जी वाईट अवस्था तयार झालेली आहे ती वाईट अवस्था सुधारणार नाही याची मॅकियावेलीला खात्री होती. आणि म्हणून तो दुसऱ्या प्रकारची जी राजेशाही, निर्वाचित राजेशाही, या राजेशाहीचं तो समर्थन करतो आणि त्याला तो चांगला प्रकार असं म्हणतो शासन व्यवस्थेचा. दुसरा प्रकार त्यांनी सांगितलेला आहे की ॲरिस्टोक्रसी म्हणजे कुलीनतंत्र. आता मॅकियावेलीने कुलीनतंत्र शासन पद्धतीचा विरोधक होताच तो मुळात. कारण इटलीतील जी भ्रष्टाचार आणि इटलीचं जे विभाजन झालेलं होतं, जी अनागोंदी आणि अस्थिरता निर्माण झालेली होती, मॅकियावेलीच्या मते त्याच्यासाठी ही कुलीनतंत्र किंवा सरंजामदार ज्याला आपण म्हणतो ह्या वर्गच कारणीभूत त्याच्यामध्ये असल्याचं दिसतं असं त्याचं म्हणणं होतं. आणि म्हणून जेव्हा ह्या सरंजामदारांमध्ये किंवा कुलीनांमध्ये सत्ता संघर्ष असतो आणि म्हणून एक गट संघटन तयार होत नाही आणि म्हणून मॅकियावेलीच्या मते हा शासनाचा प्रकार जो आहे तो फारसा काही उपयोगी ठरत नाही. जरी तो चांगला असला तरी त्याच्यात एक गट हा दुसऱ्या गटाला वारंवार विरोध करतो. म्हणून मॅकियावेलीने तो हा प्रकार नाकारलेला दिसून येतो. तिसरा जो प्रकार त्यांनी सांगितलेला आहे चांगल्या शासनाचा प्रकार तो म्हणजे प्रजासत्ताक, रिपब्लिक. मॅकियावेलीने त्याच्या डिस्कोर्सेस या ग्रंथात प्रजासत्ताक शासन पद्धतीचं समर्थन केलेलं आपल्याला दिसून येतं. कारण मॅकियावेलीच्या मते या शासन पद्धतीमध्ये व्यक्तीला आपल्या व्यक्तिमत्त्वाचा पूर्ण विकास करण्याची संधी उपलब्ध होत असते आणि म्हणून तो ही प्रजासत्ताक शासन पद्धती ही चांगली मानतो. आणि त्याच्यासाठी त्यांनी मग ती चांगली का आहेत याचे काही गुण देखील सांगितलेले आहेत. तो म्हणतो की पहिला गुण काय आहेत या शासन पद्धतीत, तर सामूहिक निर्णयाचं महत्त्व या शासन पद्धतीत असतं. म्हणजे एका व्यक्तीच्या निर्णयापेक्षा अनेकांनी घेतलेला निर्णय हा योग्यच असतात. राजापेक्षा जनता ही अधिक गुणवान असते व जनतेचे निर्णय हे देशाच्या हिताच्या दृष्टीने योग्य असतात. प्रशासकीय अधिकाऱ्यांची निवड ते योग्य पद्धतीने करू शकतात. म्हणजेच सामूहिक निर्णयाचं महत्त्व या शासन पद्धतीत असल्यामुळे ही शासन पद्धत चांगली आहेत. दुसरं तो असं म्हणतो की क्रांतीची भीती राहत नाही या शासन व्यवस्थेत. म्हणजे काय, तर प्रजासत्ताकमध्ये शांतता आणि सुव्यवस्था ह्या ज्या दोन बाबी आहेत ह्या असल्याने राजेशाहीसारखी जनतेला सतत क्रांतीची भीती नसते. सर्वसामान्य जनतेला राज्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था असणं आवश्यक वाटत असतं आणि म्हणून अशा प्रकारची व्यवस्था कोण, तर प्रजासत्ताक शासन निर्माण करू शकेल असं त्याला वाटतं. तिसरा तो गुण असं सांगतो की शासन संस्थेच्या अस्तित्वाची खात्री. म्हणजे राज्यात राजकीय असेल, सामाजिक असेल, कायदेशीर अशा वेगवेगळ्या संस्था असतात आणि ह्या लोकांच्या हिताचं कार्य करतात. आणि म्हणून त्याच्या मते, मॅकियावेलीच्या मते, की या व्यवस्थांमध्ये संस्थांच्या अस्तित्वाची खात्री असते आणि म्हणून त्यांच्या अस्तित्वाची जबाबदारी ही लोकांवरच असते. ते लोकहिताचं कार्य करतात त्या संस्था आणि म्हणून या संस्था महत्त्वपूर्ण ठरतात. सत्ता सांभाळण्याची जी क्षमता असते मॅकियावेलीच्या मते की प्रजासत्ताकामध्ये सहभागी होणाऱ्या लोकांची संख्या मोठी असते आणि अनेक नवीन लोक या लोकांची त्याच्यात सतत भरती होत असते. म्हणजे सत्ता सांभाळण्याची जी क्षमता आहे ती क्षमता याच शासन व्यवस्थेत वाढते. त्याचबरोबर करारांचं पालन केलं जातं. म्हणजे प्रजासत्ताक शासन व्यवस्थेमध्ये करार करताना लोकांची संमती आवश्यक असते. लोक करारांचं पालन योग्य रीतीने करू शकतात आणि म्हणून तो म्हणतो की प्रजासत्ताक ही शासन व्यवस्था योग्य असल्याचं तो सांगतो. आता मॅकियावेलीने मात्र दुसऱ्या बाजूला ही जी प्रजासत्ताक सांगितलेली आहेत त्या प्रजासत्ताकमधील काही दोषही त्याने सांगितलेले आहेत. त्याच्यावरही त्यांनी
त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं दिसून येतं. तो असं म्हणतो की या व्यवस्थेमध्ये नोकरशाहीचं वर्चस्व दिसतं. प्रजासत्ताकमध्ये ठराविक कालावधीनंतर लोकप्रतिनिधींचा शासन व्यवस्थेशी संबंध कमी होत जातो आणि मग अशा वेळी नोकरशाही आपलं वर्चस्व शासन व्यवस्थेमध्ये निर्माण किंवा प्रस्थापित करण्याची भीती नाकारता येत नाही, म्हणून हा एक त्यातला दोष असू शकतो. दुसरं असं की निर्णय प्रक्रिया असते तिच्यात विलंब निर्माण होण्याची शक्यता असू शकते. कारण प्रजासत्ताकमध्ये कायद्याच्या नियमांच्या माध्यमातून शासन व्यवस्था पार पाडावायची असते आणि म्हणून यासाठी योग्य ती पद्धत पार पाडावी लागते आणि त्यामुळे निर्णय प्रक्रियेला वेळ लागू शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे की अनेक वर्गांचं हितसंबंध यात असतात. प्रजासत्ताक व्यवस्थेमध्ये प्रत्येक वर्ग आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे सत्ताप्राप्तीसाठी संघर्ष त्यामुळे वाढू शकतो. म्हणजे याचा अर्थ त्याने सांगितलेल्या ह्या 3 शासन व्यवस्था ज्या चांगल्या होत्या त्यात प्रत्येकीत काहीतरी दोष होते. म्हणजे राजेशाहीमध्ये कोणीतरी दुसरा क्रांती करण्याची भीती त्याच्यामध्ये असते आणि म्हणून तिथं तो एक दोष आहे. कुलीन तंत्रामध्ये त्यांनी सांगितलं की एका गटाला दुसरा गट कायम विरोध करत असतो. प्रजासत्ताकमध्ये सुद्धा तो म्हणतो की नोकरशाहीचं वर्चस्व असेल, निर्णयाचं विलंब असेल, अनेक वर्गांचे हितसंबंध असतील, हे सुद्धा म्हणजे तिन्ही शासन व्यवस्था तो एका बाजूला चांगल्या म्हणतो, मात्र त्यातले काही दोषही त्याच्या लक्षात होते आणि म्हणून तो म्हणतो की मग यातली कोणतीच एक शासन व्यवस्था ही सर्व काळ सर्व परिस्थितीमध्ये योग्य ठरत नाही आणि त्यासाठी मग त्यांनी संमिश्र शासन पद्धती हा 7वा प्रकार त्यांनी नव्याने सांगितलेला आहे, जो ॲरिस्टॉटलने सांगितलेला नव्हता बघा. कारण मॅकियावेलीने या 6 प्रकारांशिवाय हा संमिश्र शासनाचा प्रकार 7वा प्रकार सांगितला. कारण राजेशाही, कुलीन तंत्र आणि प्रजासत्ताक या 3ही शासन व्यवस्थांमधील तो म्हणतो की जे दोष आहेत ते दोष दूर करायचे आणि त्यातले जे चांगले गुण आहेत त्या चांगल्या गुणांचा समन्वय हा संमिश्र शासन व्यवस्थेमध्ये साधला जाईल. या प्रत्येक तिन्ही शासन व्यवस्थेमधले चांगले गुण घ्यायचे आणि शासन व्यवस्था स्थापन करायची आणि अशी जी शासन व्यवस्था असेल ती संमिश्र स्वरूपाची शासन व्यवस्था असेल. या पद्धतीमध्ये कोणताही एक वर्ग सत्ताधीश होऊ शकत नाही किंवा यात सत्तेचं संतुलन साधलं जाईल असं तो सांगतो आणि म्हणून मॅकियावेली या शासन प्रकाराचं तो गुणगान गातो किंवा हा शासन प्रकार तो महत्त्वपूर्ण मानताना दिसतो. पुढची गोष्ट आहे की मॅकियावेलीने मग ह्या शासन प्रकारांसाठी राजाला केलेला जो उपदेश आहे किंवा राजपुत्राला केलेला जो उपदेश आहे तो देखील मॅकियावेलीच्या एकूण विचारांमध्ये महत्त्वपूर्ण ठरतो आणि म्हणून परीक्षेमध्ये तशा प्रकारचा प्रश्न विचारला तर त्याचीही माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे, म्हणून आपण त्यावरती थोडीशी चर्चा करू. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की मॅकियावेलीचा द प्रिन्स हा ग्रंथ त्याने मुळात राजाला मार्गदर्शन करण्यासाठी लिहिलेला होता आणि त्यांनी त्या राजपुत्राला तो अर्पण केलेला आहे. त्या ग्रंथामध्ये राज्याचं शासन कसं चालवावं यासाठी त्याने राजाला एकूण मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे राजाने प्रजेशी कसं वागावं, आपली प्रतिमा निर्मिती कशी करावी, शेजारी राज्याशी व्यवहार कसा करावा, राज्यात शांतता आणि सुव्यवस्था कशी प्रस्थापित करावी याचं वर्णन मॅकियावेलीने त्याच्या द प्रिन्स या ग्रंथामध्ये केलेलं आहे आणि म्हणून त्याने राजपुत्राला केलेलं किंवा राजाला केलेले जे मार्गदर्शन आहेत ते विशेषतः प्रख्यात आपल्याला असल्याचं दिसून येतं. आता मॅकियावेलीने राजाचे काही गुणदोष मांडलेले आहेत. त्यामध्ये तो असं म्हणतो की मानवी स्वभावात मानवी आणि हिंस्र असे दोन्ही अंश असतात. म्हणजे माणसाच्या स्वभावामध्ये चांगल्या गोष्टी मानवतावादी आणि हिंस्र स्वरूपाच्या अशा दोन्ही बाबींचा अंश त्याच्यामध्ये असतो आणि म्हणून दोन्ही प्रकारच्या प्रसंगांना तोंड देण्याचं कौशल्य हे राजाच्या अंगी असावं. कारण पशुसारखं वर्तन करावे यासाठी तो कोल्हा आणि सिंहाचं उदाहरण देतो. सिंहाला सापळ्यापासून स्वतःचं संरक्षण करता येत नाही आणि कोल्ह्याला लांडग्यापासून स्वतःचं रक्षण करता येत नाही. म्हणून सापळे ओळखण्यासाठी कोल्हा आणि लांडगा घाबरविण्यासाठी सिंह बनणं आवश्यक आहे असं तो
सांगत असतो. म्हणजे थोडक्यात काय तर बहुरूप्यासारखं वर्तन हे राजानं करावं. विनाकारण नैतिकता आणि धर्म यांचा उदो करत बसू नये. विरोधक आणि शत्रू यांचा नायनाट सतत करत राहावा. त्यावर स्वतः डोळ्यात अश्रू आणावेत असं यात काही गैर नसतं. म्हणजे राजाने दयाळूपणा दाखवावा, पण राज्य स्थापन करताना क्रूरता करण्यातही त्यांनी काही कमी पडू नये. म्हणजे लोकांची संपत्ती आणि स्त्रिया यांचं त्याने हनन करू नये, मात्र एवढं तो काळजीपूर्वक सांगतो. कारण ह्या गोष्टीमुळे काय होईल की क्रांतीची शक्यता निर्माण होते. त्याचबरोबर प्रशासनातील वाईट कामं दुसऱ्या लोकांकडून करून घ्यावीत. चांगल्या कामाचं श्रेय मात्र स्वतःकडे घ्यावं. वाईट कामाचं श्रेय आपल्या अधिकारी किंवा मंत्र्यांच्या वरती ढकलावं. अशा प्रकारचा तो राजाला काही सल्ला त्याच्यामध्ये देताना दिसतो. मॅकियावेलीच्या मते राजाचे उदार धोरण असेल, कारण राजाने उदार असायला हरकत नव्हती, पण त्याचं म्हणणं असं एवढंच होतं की राजाच्या उदारपणाचा फायदा कोणालाही घेता येऊ नयेत. त्या दृष्टीने वेळ पडेल तेव्हा राजाने क्रौर्य करण्याची त्याने कमी पडू नयेत. त्याने हिंसा करण्याला सुद्धा मागे पुढे पाहू नये. राजाला ज्या कार्यामधून लोकप्रियता आणि कीर्ती मिळण्याची शक्यता आहे असे कार्य करणं राजाने सतत करावे. म्हणजे उदाहरणार्थ सन्मानार्थ पुरस्कार देणे, बक्षिसं वाटणे, आर्थिक मदत करणे अशी कार्य राजाने करावे. साहित्य, संगीत, संस्कृती इत्यादींचं रक्षण असेल, कलाकारांचं कौतुक असेल किंवा रसिक असेल, जाणता राजा अशा प्रतिमा राजाने स्वतःच्या तयार करावा असं मॅकियावेली सांगतो. राजाच्या प्रेमापेक्षा तो म्हणतो की भीतीला महत्त्व असतं. कारण मॅकियावेली असं म्हणतो की मानवी स्वभावात असणारा जो पशुपणा आहेत किंवा जो पाशवीपणा आहेत तो उदार धोरणं अवलंबून कधीच कमी करता येणार नाही. यासाठी मग राजाने क्रूर वागून लोकांमध्ये भीती निर्माण करणं आवश्यक असतं. म्हणजे चांगलं सांगून समजणार नाही लवकर, पण तेच जर तुम्ही धाक दाखवून भीती दाखवून जर सांगितलं तर ते लोक पटकन ऐकतील. म्हणजे नव्याने स्थापन झालेल्या राज्यामध्ये राजाने क्रूर होण्याबाबत कमी पडू नयेत असं मॅकियावेली म्हणतो. याशिवाय शांतता टिकवणं त्याला शक्य होणार नाही. लोकांच्या मनात राजाविषयी कायम भीती राहायला पाहिजेत. लोकांवर विविध मार्गांनी उपकार करून त्यांचं प्रेम मिळवण्यापेक्षा क्रूरता दाखवून त्यांच्या मनावर दहशत बसवणं हे शासनासाठी फायद्याचं असतं असं मॅकियावेली म्हणतो. राजाच्या हातून कळत नकळत लोकांच्या स्वार्थाला बाधा आली तरी पूर्वीचे सर्व उपकार विसरून ते विद्रोह करायला मागे पुढे पाहत नसतात, ते तयार होतात. आणि म्हणून याउलट राजाच्या क्रूर रूपामुळे सामान्य लोकांमध्ये निर्माण झालेली भीती कायम टिकणारी असते. प्रेमाला लोक विसरतात, परंतु भीती त्यांच्या मनात कायम राहू शकते. त्यामुळे मॅकियावेली म्हणतो की भीती हे शासकाचं सामर्थ्य असतं असं मॅकियावेली सांगतो. त्याचबरोबर राजसत्तेचा उपयोग. मॅकियावेलीच्या मते राजाने आपले राज्य टिकवून ठेवण्यासाठी देशात असणाऱ्या प्रचलित जुन्या परंपरा व संस्थांचा आदर केला पाहिजेत. त्याने मोठे सैन्य आपल्याजवळ बाळगावे. युद्धात मिळालेली संपत्ती उदारपणे त्याने लोकांना देऊन लोकांना आनंदी ठेवलं पाहिजेत. राजाने आपल्या मंत्र्यांची निवड अत्यंत काळजीपूर्वक करावी. त्यांच्या आसपास जे लोक असतात त्यांच्यावरून बाहेरच्या व्यक्ती राजाविषयी चांगले वाईट मत बनवत असतात. राजाने आपले मंत्री ज्ञानी राहावेत या दृष्टीने त्याने सन्मान आणि संपत्ती देऊन, त्यांना दया दाखवून, पुरस्कार देऊन, जबाबदारीची कामे सोपवून मंत्र्यांचा विश्वास मिळवावा. प्रशासनामध्ये ज्या कार्यातून लोकांमध्ये अप्रियता पसरण्याचा धोका असतो, उदाहरणार्थ कर लावणे, कर वसूल करणे, शिक्षा किंवा दंड इत्यादी कामं अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करावीत. कोणतंही काम सर्वोत्कृष्टपणे करणाऱ्यास तर कोणत्याही मार्गाने आपलं राज्य सुधारण्याच्या दिशेने नेणाऱ्यास बक्षिसं द्यावीत. लोकांसाठी उत्सव, समारंभ, प्रदर्शनं आयोजित करावीत. अशा प्रकारे राजाने राजसत्तेचा उपयोग करावा आणि आपलं राज्य सामर्थ्यवान बनवावं. हेरोल्ड लॉस्की असं म्हणतो की मॅकियावेलीचे विचार हे व्यक्तिवादाच्या विचारांचं समर्थन केलेलं आहे. कारण संपूर्ण प्रबोधनच मॅकियावेलीमय होतं आणि प्रबोधनाचं मूळ तत्त्व मानवता हे व्यक्तित्वाच्या भोवती होतं.
व्यक्ती मानव हा राजाप्रमाणेच मॅकियावेलीच्या विचारांच्या केंद्रीय भागी बनलेले आहेत. म्हणून मॅकियावेलीचं जे तत्त्वज्ञान आहेत, विचार आहेत, ते व्यक्तिवादाचं समर्थन करणारे विचार आहेत असं हेरॉल्ड लास्की म्हणतो. राज्याची आक्रमकता. मॅकियावेलीच्या मते सततची सत्ता हे राजाचं खास वैशिष्ट्य आहे. प्रत्येक मानवी व्यवहार गतिशील असतो. राजाने आक्रमक धोरण स्वीकारून कायम राज्य विस्तार करावा अशा सूचना तो द प्रिन्स या ग्रंथामध्ये त्यांनी दिलेल्या आहेत. राजाने राज्य कसं मिळवावं, कसं टिकवावं आणि कसं वाढवावं हाच त्याच्या या ग्रंथाचा मुख्य विषय होता. राजसत्ता प्राप्त केल्यानंतर राज्य विस्तार करणं राजाला गरजेचं असतं. त्यासाठी राजांनी स्वतः स्ववंशीय लोकांचे प्रदेश प्रथम जिंकावे. एक भाषा बोलणारे प्रदेश नियंत्रणात ठेवणं अधिक सोपं असतं. जी राज्य जिंकली आहे त्या राज्याचे वारसदार संपूर्ण नष्ट करावेत, परंतु तेथेच राजकीय संस्था अबाधित ठेवाव्यात. नवीन सामाजिक राजकीय व्यवस्था प्रस्थापित करून ती यशस्वी करून दाखवणं व टिकून ठेवणं हे सर्वाधिक जोखमीचं असतं. म्हणून त्यांनी प्रस्थापित व्यवस्था ह्या कायम ठेवल्या पाहिजेत, मात्र तिथला वारसदार जो आहे तो नष्ट केला पाहिजे. राजाच्या आक्रमकतेमधूनच राज्यविस्ताराचं धोरण राजेशाही इतकंच प्रजासत्ताक पद्धतीसाठी सुद्धा योग्य आहेत असं मॅकियावेली म्हणतो. आणि म्हणून प्रजासत्ताक शासनासाठी रोमन प्रजासत्ताकाच्या उदाहरणावरून तो काही पुढील पद्धतींची शिफारशी करतो. म्हणजे उदाहरणार्थ शहरांची लोकवस्ती वाढवावी, नागरिकांची संख्या वाढवण्यासाठी मित्र वाढवावेत, आक्रमणात जिंकलेल्या प्रदेशावर वसाहती स्थापन कराव्यात, आक्रमणात लुटलेली संपत्ती राज्याच्या तिजोरीत जमा करावी, आक्रमण करताना किल्ल्याऐवजी मोकळ्या मैदानात युद्ध करावे, व्यक्तीला गरीब आणि राज्याला श्रीमंत करावं, सैन्य नेहमी सुसज्ज आणि प्रशिक्षित असावं. मॅकियावेलीच्या मते ह्या सगळ्या गोष्टी राज्याने राज्य विस्तार करताना आपल्या राज्याचं सामर्थ्य वाढवताना ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. विद्यार्थी मित्रांनो, एकूणच मॅकियावेलीने ह्या ज्या त्याचे विविध विचार मांडलेले आहेत हे त्या 14व्या-15व्या शतकामध्ये प्रबोधनाचा काळ जेव्हा सुरू होत होता त्या पार्श्वभूमीवर त्याने हे मांडलेले विचार होते. आणि मध्ययुगीन काळातील ज्या काही महत्त्वपूर्ण परंपरा होत्या त्यांना त्याने याच्यातनं छेद देण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणूनच मॅकियावेलीला आधुनिक राज्यशास्त्राचा जनक असं म्हणतात. मॅकियावेलीने मांडलेल्या या सगळ्या विचारांचा जर त्याचं मूल्यमापन जर करायचं ठरलं तर आपल्याला काही गोष्टी असं सांगता येतील की राज्यशास्त्राच्या धर्माचं महत्त्व झुगारून राज्यशास्त्रातील त्याला एक धर्मनिरपेक्ष शास्त्राचा स्वरूप प्राप्त करून देण्यात मॅकियावेलीला महत्त्वाचं स्थान असलेलं दिसून येतं. मॅकियावेली पूर्वी राजकीय तत्त्वज्ञानाचे विषय हे न्याय, कायदा, चांगलं जीवन, स्वातंत्र्य इत्यादी बाबींपुरतं मर्यादित होतं. पण मॅकियावेलीने या पुढे जाऊन नैतिक, धार्मिक, सांस्कृतिक उद्दिष्टांना बाजूला सारून राजकीय सत्ता हेच एकमेव साध्य असल्याचं घोषित करून टाकलं. आणि त्यामुळे सत्ता मिळवणं, सत्ता टिकवणं आणि सत्तेचा विस्तार करणं एवढ्यापुरतंच राजकीय चिंतनाचं क्षेत्र मर्यादित करून राज्यशास्त्राला त्याने नीतिशास्त्र, धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान यांच्यापासून वेगळं केलेलं दिसतं. मानवी जीवनातील धर्माचं स्थान त्यांनी मान्य करूनही राजसत्तेविषयीचा त्याने धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन ठेवला. हेच मॅकियावेलीच्या विचारांचं श्रेष्ठत्व किंवा महत्त्व आपल्याला सांगता येतं. त्याचबरोबर राज्यसंस्था आणि सार्वभौमत्व या दोनही संकल्पना मॅकियावेलीच्याच लेखनातून शासकीय रूपात मांडल्या गेलेल्या आहेत. समाजातील सर्वोच्च संस्था या अर्थाने त्याने राज्य या शब्दाचा वापर सर्वप्रथम करण्याचं श्रेय गेटल या विचारवंतांनी मॅकियावेलीला दिलेलं आहे. स्वतःच्या प्रदेशातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती आणि संस्थांवर सत्ता गाजवणारी आणि आसपासच्या प्रदेशात सत्तेचा विस्तार करण्याचं धोरण ठेवणारी संघटित शक्ती म्हणजे राज्य होय असं त्यांनी सर्वप्रथम सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. मॅकिंटायर याच्या मते आधुनिक राष्ट्रराज्य निर्माण करणारे घटक जसं राष्ट्रवाद, राष्ट्र एकात्मता, लष्करवाद इत्यादी सर्वप्रथम ओळखण्याचं श्रेय हे मॅकियावेलीलाच द्यावं लागेल. तर बर्लिन हा विचारवंत असा म्हणतो की मॅकियावेली हा उदारमतवाद आणि बहुलतावादाचा सुरुवातीचा प्रवर्तक होता. सेबाइन या विचारवंतांनी मॅकियावेलीबद्दल असं म्हटलेलं आहे की मॅकियावेलीच्या मानवाचा स्वभाव हा स्थायी असतो व यानेच राजकीय व्यवहार ठरवले जातात असं तो सांगतो. एंटोनिया ग्रामची
हा असं म्हणतो की मॅकेव्हेलीच्या नैतिकतेपासून राजकारण वेगळं करण्याची प्रशंसा केली आहे त्याने. ग्रामची असं म्हणतो की आधुनिक काळात नवा राजा किंवा राजपुत्र एखादी व्यक्ती नाही तर राजकीय पक्ष असेल जो नव्या प्रकारच्या राज्याची स्थापना करू शकेल. एकूणच मॅकेव्हेलीच्या राजकीय विचारातील काही भाग मात्र हा अत्यंत टीकेचा विषय ठरलेला आहे. त्याच्या राजकीय चिंतनाला आधारभूत असलेली मानवी स्वभाव याविषयीची त्याची जी धारणा होती ती एकांगी होती, अशास्त्रीय होती आणि म्हणून मानवी स्वभावातील चांगुलपणाचा भाग त्याने लक्षात घेतलेला नाही. त्यामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झालेली दिसून येते. एका बाजूने बदनाम झालेला पण त्याच वेळी दुसऱ्या बाजूने राज्यकर्त्यांच्या वर्तनाचा मार्गदर्शक ठरलेला आणि ठरणारा एक राजकीय विचारवंत म्हणून मॅकेव्हेलीचा उल्लेख करावा लागेल. मॅकेव्हेलीच्या बरोबरी दुसरे कोणीही करू शकणार नाही, कोणाला ते सांगता देखील येणार नाही, असं भालाभोळे मॅकेव्हेलीबद्दल म्हणताना आपल्याला दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत आपण मागच्या एक 4-5-6 भागांपासून मॅकेव्हेलीच्या राजकीय विचार, त्याने केलेलं राजकीय चिंतन, त्याचा अर्थ, त्याचं विश्लेषण आपण जाणून घेतलेले आहे. इथपर्यंत आपण थांबूया. पुढील भागामध्ये आपले पुढचा जो विचारवंत आहे तो म्हणजे जॉन लॉक या विचारवंताविषयी चर्चा करूया. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.